नमस्कार मित्रांनो, शेतकरी ज्योतिच किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज हे तुम्हाला ताट बघून समजलंच असेल की आपला काय बेत आहे ते। आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीये निमित्त बऱ्याच महिलांना भेडसावणारा प्रश्न, तो म्हणजे पुरण कसं शिजवायचं। हे बघा, मी इथे एक कुकर घेतलाय, त्याच्यात पाणी घेतलंय 1-1.5 लिटर पर्यंत। मी इथे आता अर्धा किलोला थोडीशी कमी डाळ घेणार आहे। एक 5 ते 6 लोकांसाठी अर्धा किलोला कमी डाळ तुम्ही शिजवू शकता। ही जर पद्धत तुम्ही वापरली तर अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला डाळ शिजवता येईल, तुमची डाळ शिजेल छानपैकी। शक्यतो हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही, प्रत्येकाला प्रश्न असतो। 1 ग्लास घ्यायचा आहे मापाचा। आता 1.5 लिटर पाणी घातले मी कुकरमध्ये। आता ही 1 ग्लास डाळ आणि थोडीशी वरती मी कुकरमध्ये घालणार आहे। हे बघा, ही पद्धत जर तुम्ही वापरली तर अगदी विकतची डाळ सुद्धा सहज सोप्या पद्धतीने शिजून जाईल पटकन। हे बघा, आता मी इथे एक मोजून घेते, मेजरमेंट घ्यायचे। 5 ते 6 लोकांसाठी अर्धा किलोला कमी डाळ घालायची आहे। हे बघा, आता हा 1 ग्लास आहे तो मी कुकरमध्ये ओतणार आहे आणि आपल्याला ही डाळ एक 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये। नीट लक्षात ठेवा, असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा गॅस वाचेल, वेळ वाचेल आणि डाळही खूप छान शिजेल। विकतच्या डाळीची खूप झंझट असते, ती लवकर शिजत नाही। हे बघा, आता आपण हे झाकून ठेवूया एक 15 मिनिटांसाठी। आता बघा, 15 मिनिटांनी मी झाकण काढले तर डाळ आपली छान भिजलेली आहे। पाहू शकता तुम्ही, तिचे तुकडे होत आहेत, म्हटल्यावर डाळ चांगली भिजलेली आहे। आता काय करायचंय, या डाळीला बंद करून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात गॅसवर। 2 शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि 1 शिट्टी लो फ्लेमवर आपल्याला काढायची आहे। नीट लक्षात ठेवा, आजकालच्या नवीन मुलींना डाळ लवकर शिजत नाही। जेव्हा कुठला सण असतो त्यावेळी डाळीचे खूप सारे प्रॉब्लेम्स समोर येतात, ती शिजत नाही। तोपर्यंत ही डाळ शिजते, तोपर्यंत आपण इथं पुरणासाठी लागणार आहे गूळ। मला सेंद्रिय गूळ भेटला नाही, त्यामुळे मी इथं पिवळा गूळ घेतलाय, तो आता आपण चिरून घेणार आहोत। आपल्याला अर्धा किलोला थोडीशी कमी डाळ घातली आहे, म्हटल्यावर आपण 1 पावशर आणि थोडासा वरती गूळ घ्यायचा आहे। मेजरमेंट नीट लक्षात ठेवा। आता गूळ सगळा चिरून घ्यायचा आहे व्यवस्थित। हे बघा, इथं मी गूळ चांगला चिरून घेतलेला आहे। 1 पावशरच्या जास्त मी गूळ थोडा चिरलेला आहे इथं। आता पुरणाला जसा बसेल तसाच मी गूळ पुरणामध्ये घालणार आहे। आता आपला कुकर सुद्धा उघडून बघायचा आहे आपल्याला। 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी इथं। ज्यावेळी आपल्याला कुकरने शिट्टी पकडलेली असते, म्हणजे झाकण पटकन निघत नाही, तर तेव्हा काय करायचंय, थोडंसं झाकणावर पाणी ओतलं तरी चालतं। पण आता इथं माझं कुकर निघलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आजकाल नवीन लग्न झालेल्या मुलींना हा प्रश्न निर्माण होतो, विकतची डाळ आहे ती शिजत नाही। अशा पद्धतीने तुम्ही शिजवून बघा। हे बघा, एकदम गाळ झालेला आहे मस्तपैकी या डाळीचा। बघा, 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। कधी कधी विकतच्या डाळीच्या 7-8 शिट्ट्या काढल्या तरी डाळ कुकरला शिजत नाही। तुम्ही हीच डाळ टोपात घातली तरी चालेल। आता मी इथे एक चाळणी घेतली आहे। आता मी इथं हे पुरण येळून घेणार आहे, येळून म्हणजेच गाळून घेणार आहे। हे बघा, छानपैकी पुरण आपलं शिजलेलं आहे। नवविवाहित मुलींसाठी खूप छान सोपी पद्धत आहे ही। आता टोप घ्यायचा आहे, त्याच्यात मी ही गरमच डाळ घालते। डाळ कधी थंड झाल्यावर आपल्याला परतायची नाहीये, तर डाळ कोमट सोमट असेल तेव्हाच आपल्याला गूळ घालून परतून घ्यायची। आता मी 2-3 मिनिटं ही डाळ अशीच परतू देणार आहे, लगेच गूळ याच्यामध्ये घालणार नाही। तुम्ही नीट लक्षात ठेवा, घरची जर डाळ असेल तर ती इझिली शिजली जाते।
पण विकतची डाळ ही पटकन शिजली जात नाही. आता मी 2-3 मिनटं असंच हलवून घेणार आहे आणि पळी घ्यायची आहे. पळीने आपल्याला ही डाळ चांगली चेंगरून घ्यायची अशी. थोडक्यात काय तर स्मॅश करायची आहे. आता मी याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ आपण डाळीमध्ये का घालतो तर आपल्या पोळ्या फुटू नयेत म्हणून मीठ घालायचं कंपल्सरी. चिमूटभर मीठ तुम्ही पुरणामध्ये नेहमी घालायचं, नीट लक्षात ठेवा. आता आपण याच्यात गूळ घालणार आहोत चिरून घेतलेला. आता मला लागेल तसाच गूळ मी या डाळीमध्ये घालणार आहे. पाहू शकता तुम्ही इथं. आता छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता पळी साईडला ठेवून देऊन उन्हातलं घ्यायचंय. उन्हातल्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला डाळ, म्हणजे परतून घ्यायची. माझ्याकडे विलायची आहे पण जायफळ नाही आहे, त्याच्यासाठी मी इथं आलं खिसून घालते डाळीमध्ये, म्हणजेच पुरणामध्ये. थोडीशी विलायची आणि आलं. जर तुमच्याकडे जायफळ वगैरे नसेल तर तुम्ही ओलं आलं सुद्धा खिसून घालू शकता पुरणामध्ये. असं नडून राहण्यासारखं काहीच कारण नाही, कारण पुरणाचा छान असा सुगंध येतो. छान परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथं डाळीचा किती गाळ झालेला आहे. अगदी सहज ती खाली पडत आहे उन्हातल्यावरून. परतून घ्यायचं एक 5 ते 6 मिनिटं चांगलं. आता आपली डाळ चांगली परतली की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं, हे उन्हातले तेच मध्ये डाळीच्या मध्ये उभं करायचं. ते जर पडलं तर पुरण परतलं नाही आणि ते जर पडलं नाही तर पुरण छान परतलंय असं समजायचं. नीट लक्षात ठेवा. आता चाळणीच्या साह्याने हे पुरण वाटून घ्यायचे. आम्ही पाट्यावर देखील पुरण वाटून घेतो. आज चाळणीमध्ये घेतलंय. पाहू शका एकदम असा गाळ झालेला आहे आपल्या पुरणाचा मस्तपैकी. हे बघा पुरण सगळं वाटून झालेलं आहे. मस्त पुरण आपलं तयार आहे. कुठलीही झंझट नाही पुरणाभोवती. एकदम छान असं बनून तयार आहे. पोळ्या सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतील, फुटणार नाहीत अजिबात. एकदम गोळा तयार होतोय. एकदम मऊ झाले खूप. एकदम लोण्याच्या गोळ्यासारखं आपलं हे पुरण आजचं बनून तयार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण तयार केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. हे बघा आता इथं पोळी लाटायला घेतली आहे. पोळी सुद्धा खूप छान अशी, तर पुरणपोळी सुद्धा आपली फुटत नाहीये, एकदम छान अशी फिरते पोळपटावर. तुम्ही बघू शकता इतकं छान आपलं पुरण शिजलेलं आहे. तर अक्षय तृतीयेनिमित्त तयार आहे आपलं पुरणपोळीचं हे ताट. तर तुम्हाला ही आज डाळ शिजवण्याची माझी पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही पद्धत तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.